ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. अ, देशाच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रीय नेत्यांनी कुठे कुठे प्रचाराला जावं, काय जावं याची एक सभ्यतेची एक आचारसंहिता असते. आता त्या आचारसंहितेच्या अनुषंगानं सर्वच पक्ष ही संकेत त्या स्वरूपाची सांभाळत असताना आढळून आली. मात्र आता नरेंद्र मोदी जर येत असतील तर स्वतःला विश्वगुरू म्हणणारे, 56 इंचची छाती म्हणणारे आणि भारताचे सर्वे सर्व म्हणणारे आता जत्रेत पुंगानी वाजवायला येतात आहे का जत्रेत कुस्ती खेळायला येतात आहेत, हे आता बघण्याच्या अनुषंगानं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील. त्यामध्ये काँग्रेसला कितपत यश मिळालं नाही? नगरपालिकेमध्ये आम्हाला जे यश मिळालं त्याच्या दुपटीने महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला निश्चित स्वरूपाचं यश मिळेल. तो गुंडांचाच पक्ष आहे. याआधी माफियांना पक्षात प्रवेश दिला जात होते. मराठवाड्यात एका वर्ली किंगला पक्षात प्रवेश दिला. अनेक कोयता गँगवाले त्यांच्याशी संबंधित आहे. नव्हे तर एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवाराच्या माध्यमातून जो साताऱ्याला जी ड्रग्सची फॅक्टरी चालवल्या जात होती त्यांच्या शेतात, त्यांच्या भावाच्या शेतात एकनाथ शिंदेच्या, त्याचा डिस्ट्रीब्युटर हा अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याच्या अनुषंगाने देखील मागच्या काळात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. नाही, मी आपल्याला तेच सांगतोय की काही ठिकाणी अशा स्वरूपामध्ये आपसात अदलबदल केले आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारचा विरोधाभास आणि ओढाताण नाही. हे अत्यंत चांगल्या सौहार्दतेमध्ये आणि आपसी संवादाच्या माध्यमातून सदरचे बदल झालेले आहे. यामध्ये कुठेही दोन दोन एबी फॉर्म देण्याच्या अनुषंगानं किंवा एकमेकांच्या जागा दिलेल्या असताना त्यात सामंजस्य असताना ते ओव्हररूल ओव्हरटेक केलं असं कुठेही झालेलं नाही. उद्याच्या दिवसापासून पुढच्या वर्षी काँग्रेसची काय भूमिका राहील आणि कसं तुम्ही लोकांना आणि जनतेला आणि पक्षाला काय संदेश देणार? 2026 हे काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष आहे आणि याची पूर्वतयारी ही डिसेंबरच्या महिन्यामध्ये 25च्या अखेरच्या महिन्यात केलेला आहे. काँग्रेसचे हौसले बुलंद आहेत. पक्षामध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. वैचारिक कटिबद्धता आमची जी आहे ती देखील आता सर्व स्तरातून जलावाखाणला जात आहे आणि याच्या पलीकडे वैचारिक मेळ आणि वैचारिक मोठ बांधण्याचं काम देखील काँग्रेसने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. युतीची चर्चा सुरू होती. शेवटच्या क्षणाला नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही. मात्र त्यांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून उपोषण करतायत महिला किंवा उमेदवार जे इच्छुक होते ते सुद्धा आक्रमक झाले. भाजपच्या संदर्भात एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे फारच अराजकता म्हटली तरी चालेल अशा प्रकारचं चित्र आहे आणि मूळ भांडण हे आहे की पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला सारून दुसऱ्या पक्षातल्या वेळेवर आलेल्या माणसाला तुम्ही तिकीट कसं दिलं, हा एक प्रश्न ऐरणीवर या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे. काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता काँग्रेस युक्तच नव्हे तर आता भाजप कार्यकर्ता मुक्त भाजप असं जी वाटचाल केलेली आहे त्या अनुषंगानं हा संपूर्ण वाद हा डोळ्यासमोर आलेला दिसतोय. आणि येणाऱ्या काळात हे तर नगरसेवकांचे आपण तिकीट बघितले, हाच किस्सा जिल्हा परिषदेच्या वेळेस आणि विधानसभेतही मूळ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, जे स्वयंसेवक संघाचेही स्वतःला स्वयंसेवक म्हणत होते, अशा सगळ्यांना बाजूला सारून हा पक्ष ओपऱ्यांचा आपल्याला भारतीय जनता पक्ष झाल्याचं आढळून येईल आणि या ओपऱ्यांच्या झालेल्या या पक्षाचं नेतृत्व आता रेशीमबागमधून होणार नाही तर अडाणी अंबानी करवी आता यांचं नेतृत्व आगामी काळात केलं जाणार आहे. हे चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल. योग्य आहेत आणि त्याच्यावर तुमचा एबी फॉर्म दिलाय का काँग्रेस? नाही, मित्रपक्ष म्हटल्यानंतर कुठे वेळेवर कार्यकर्ते अडून बसतात, कुठे आमचे कार्यकर्ते महत्वाचे वाटत होते, वंचितचे वाटत होते. अशामध्ये एक युतीच्या आघाडीच्या अनुषंगाने ती एक देवाणघेवाण आहे. त्यामध्ये असा कुठलाही भाग नाही. ज्या जागा परत केल्या ती मग वंचितकडून ज्या जागा परत केल्या ती वागणूक योग्य वाटली की तुम्हाला आवडली का त्याची? नाही, असं अशातला काही नाही. जेव्हा आघाडीमध्ये मित्रपक्ष या नात्याने सोबत येतो त्यावेळेस दोन वेगवेगळ्या पक्ष न राहता ती आघाडी असते आणि आघाडीमध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा जो मार्ग आहे तो निवडणं क्रमप्राप्त असतं आणि त्याच पद्धतीने दोन्ही पक्षांनी समेट आणि सामोपचाराने या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने भूमिका घेतली. यामध्ये कुठे दिल्या घेतल्या वगैरे हे जे शब्द आहेत हे गैरलागू होतात. एकमेकांची सोय पाहणं म्हणजेच सोयरीक असते आणि तशाच स्वरूपामध्ये त्या ठिकाणचा शेवटच्या क्षणाला काही आपसी सामंजस्यातून काही सीटची देवाणघेवाण झालेली आहे. त्याबद्दल काही
काँग्रेसमध्ये आहेत का नाराज? तिकीट म्हटल्यानंतर कुठेतरी आशा निराशा हा खेळ पाठशिवसेना चालत राहतो. मात्र त्यांना समजून घेण्याची भूमिका आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा आपण बघितलं असेल की या तिकीट वाटपामध्ये कुठेही अंतर्गत कलह नाही, कुठेही वाद नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका, कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं सार्वत्रिक चित्र हे काँग्रेसच्या अंतर्गत घटनात आपल्याला दिसून येत आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.